आई हा मी नाटक करतो. मला माहिती नाही, मला काही एक सांगू नको. तू नाटक तर जा, शूटिंग तर जा, पिक्चर तर जा, तू काहीही कर, मला काही एक सांगू नको. विषय कट. तुका माहिती आहे ना मग नाटक जाऊचं असं का नाटक महत्वाचं ना. आई नाटक महत्वा ना, तुझे काय येतं ते तुझे मला तू कर. अरे आता एक माणसं बरं नाही घरात, आणि काका जेवण डब्बा देऊ काय, आणि घरात कोण नाही, जील माणसाला कोणी नाही. 2 दिवस राहा म्हणून सांगतो तू राहायला ऐकू तयार नाही ना. तू जा, तुझे नाटक महत्वा. तुका कसे तुका लोकांची काळजी आहे, आपल्या काळजी नाही. लोकांसाठी तुका जन्म दिलेला आहे. दैवी तत्वाला सम्राट पंचवाज योया करून मला नमस्कार करा. तेव्हा तुझ्या नमस्काराला हे असं कसं आता काय करू. कुणीतरी म्हटलंय पण आमच्या घराकडे त्यावेळी एंटरटेनमेंट असं काहीच नव्हतं. म्हणजे टी व्ही हा प्रकार नसल्यामुळे आमच्या गावात दशावतार नाटकं खूप व्हायची. ज्यावेळी दशावतार नाटकं व्हायची ना, त्यावेळी त्यांचे ते दशावताराचे ते कपडे, त्यांची ती तलवार आणि त्यांचे ते मुकुट वगैरे बघून मला ते खरंच वाटायचं. त्यांचे ते आभूषणे जे बघायचं ना, की मला देखील वाटायचं की त्यांच्या त्या कपड्यांना हात लावायचं, ते हे करायचं. मग आम्ही काय करायचो, पाठीवर बसायचो. का की जाताना वेळी राजाचा शेला आमच्या अंगाला लागेल, की ते स्त्रीपाठचं साडीचं पदर आम्हाला लागेल, की तेवढं आम्हाला आनंद. हे बघून बघून लहानाचे आम्ही मोठे झालो. जेव्हा आम्हाला समज आली, त्यावेळी मला असं इच्छा व्हावं लागले की आपण देखील दशरथाचं काम करावं. त्यावेळी सुधीर कलिंगण, ओमप्रकाश चव्हाण, प्रशांत मिस्त्री हे त्यावेळेस आमच्या गावातली म्हटल्यानंतर प्रशांत मिस्त्री म्हणजे त्यावेळेचा रेखा, म्हणजे असं हेमा मालिनीसारखं जे स्टार, किंवा सुधीर कलिंगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, असं की गावात लोकांना त्यांना खूप मान. म्हणजे तू जेव्हा यायचं ना, की लोक त्यांना असं भेटण्यासाठी यायचे, की मलाही कुठेतरी वाटायचं की बाबा आपल्याला देखील 4 माणसं भेटायला हवं, असं मला नेहमी त्यावेळी वाटायचं. आणि असं असताना नाटकात काम करण्याची पहिल्या आवड, पण संधी कधी मिळाली नाही. मी एकाला विचारलं, म्हटलं मला नाटकात काम करायचं आहे. तर त्यावेळी लोक का मला म्हणायचे, अरे तू तर एवढा मुसलमान आहेस आणि तू हिंदूचं कसं शक्य आहे. नाही म्हटलं मला करायचं एक दिवस. आणि त्यावेळी आमच्या गावात ना असं नाटकं व्हायची, म्हणजे वाडीवाडीत नाटकं व्हायची. तर एक मोठा माणूस, तो आमच्या दशावतारात जो सिनियर आहे, त्यांनी मला म्हणाला, तू आणि दशावतार काम करणार? अरे वेड्या, अरे दशावतार म्हणजे खाऊची गोष्ट ना, अरे दशावतार रक्ताच होई, असं त्याने बोललं ना. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. माझ्या मनात एवढं वाईट वाटलं की नाही, हा जो म्हणतो आहे ना की दशावतार मी करू शकत नाही, त्याचवेळी मनात निश्चय केला मी, नाही मी दशावतार होणार.
माझ्याकडे माझ्या फॅमिलीत आई आहे, बहीण आहे, भाऊ आहेत, भाऊजे आहेत आणि मोठी फॅमिली असल्यामुळे आणि आम्ही घरचे कमवणार आम्ही दोघंच झालो, मी आणि माझा लहान भाऊ. त्यामुळे घरची ताळमेळ बसत नाही. आजार पण वाढल्यामुळे आम्हाला नाईलाज असतो, कर्ज घ्यावं लागतं आणि कर्ज घेताना व्याजानंच कर्ज घेतल्यानंतर आम्हाला ते फेडावं लागतं. पेंटिंगचं काम झालेलं आहे. तर धुवून घेतं हां चलात ना. आणि काय काम पंप चालू करून घेऊ. बघितलं पाहिजे पंप आधी नुसतं चालू करून बघतो आणि मग काय ते बघूया. हां येणार आज माझा राया, येणार आज माझा राया, ठेविली दौलत राखिली. माझ्याकडे ते आता 15 वर्ष 20 वर्ष आहेत. फुल फॅमिली. इव्हन त्याची बहीण सुद्धा माझ्या बहिणीकडे आहे मुंबईला. दुसरा भाऊ आज गेला आहे, त्याला मुलगा आला. त्याच्या घरात पहिल्यांदा 28 वर्षांनी मुलगा घरात जन्माला आला आहे. तो तिकडे खेळला गेला आहे. पण त्याची पण व्हेरी ऑनेस्ट फॅमिली, दॅट आय कॅन टेल. सगळं माझं घर उघडं असतं, त्यांच्यावर असतं. आम्ही कुठेही जातो. त्याप्रमाणे जेव्हा नाटक ज्यावेळी नसतं त्यावेळी मी इथे कामाला येतो आणि म्हणजे मिळेल ते मी काम करतो. सबनी सांगडे इथे काम करतो आणि ते कामाचे काय पैसे असतात ते मी घरीच देतो. नाटकात देखील मी जे काय कंटिन्यू काम करून जे काय मला पैसे मिळतात ते देखील पैसे मी घरीच आणून देतो. कारण पण ते काय होतं, त्यांची अपेक्षा जेवढी आहे तेवढी माझ्याकडे ते मिळत नाही आहे. तुमच्या मागे फॅमिली असेल ना, त्याचं पण रिस्पॉन्सिबिलिटी असते ना. तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी सोडून करू नका. आता तो कोणतो त्याचा बघा, सुधीर नारायणकर कोण एवढा फेमस ॲक्टर, त्याचा सत्कार परवा मुख्यमंत्र्यांनी केला. तो ST ड्रायव्हर, कंडक्टर का ड्रायव्हर आहे. तो त्याचा जॉब करून हे करतो आहे. इन्व्हॉल्वमेंट किती ठेवावी ह्याला पण आपण त्याने हे केलं पाहिजे. कलेच्या बरोबर कला काय प्रत्येक मिनिटाला त्याला शिकायचं असतं, खरं आहे. पण त्याचवेळी तुमच्या जवळ मोकळा एकटा असेल, सडाफटिंग मागे बाई माप जाण्याची एकदम हे आहे, तर नो प्रॉब्लेम. इथे याच्याकडे काही नाही, शून्य आहे. आता आमच्या घरातले म्हणतात की मी एक मुसलमान असून देखील, कारण ही आमच्या संस्कृतीत बसत नाही. आमच्या संस्कृतीत ॲब्रो काढणं, नेलपेंट लावणं किंवा साडी नेसणं एवढंच कशाला की परत गणपतीला म्हणजे हिंदू देवतांना आपण पूजणं, भजणं हे बसत नाही आहे. कारण त्यांचं काय मत आहे की तू ते करू नये, जेणेकरून त्यामुळे माझे घरातले म्हणा, माझे पाहुणे म्हणा, किंबहुना आमच्या गावातले की आमच्या जातीतले जे लोक आहेत ते म्हणतात नाही ह्याने दशत्व सोडायला हवं. जर का मी दशत्व सोडेन तर माझं लग्न आपण करू. आणि त्यात जे लग्नाचे विषय जे म्हणतात, ज्या स्थळं येतात किंवा जे बघायला सांगतात, त्यांचं काय मत आहे की मी पूर्णपणे दशत्व सोडावं आणि कुठेतरी नोकरी किंवा काहीतरी व्यवसाय करावा. जर माझ्या नशिबात लग्नाचा योग असेल तर जुळेल. त्यापेक्षा लग्नासाठी मी माझं जो आवड आहे, जो छंद आहे दशावताराचा, ते मी सोडणार नाही. तू ऐसा बोलेगा रे? ऐसा नहीं रियल में देख, नया आइटम है। ओ मालूम है. मालूम नहीं तो देख पहले, तब पूरा सेट आएगा। नथ के साथ चले सचिन को तक लेके जाते हैं. हाँ मस्त दिख रहा है। मस्त वाटतं. हमारे तो लेडीज लड़के डांस करते ना, वो यही डांस है. मालूम है, डांस अलग है, नाटक अलग है. नाटक वाले जुना दिखाना पड़ता है ना सब, उसमें नच चाहिए, नच इम्पोर्टेंट. ये ले
शादी होने से पहले ठीक है, सिंपल लेने का। हाँ चला ती 200 कैसे दिए? नहीं नहीं, 200 निकाले तो निकाले बरोबर देता सर. मेरे पेमेंट पड़ा नहीं सर. म्हणजे ना आम्ही ते शूटिंग वर आहे सांगितलेलं. अजून आठवतं 12 जून 2012मध्ये बाबा आमचे 8:30 वाजता त्यांचं प्राण गेलं. आम्हाला शेवटी आमच्या बस्तीचं जावं लागतं. पण ती लोकं म्हणाले की नाही, तुम्ही लोक ॲक्च्युली आला ते हिंदू लोकांच्या बस्तीत तुम्ही राहतात, आमच्या बस्तीत तुम्ही याला बघत नाही. आणि हा तर अब्दुल हिंदू संस्कृतीचं काम जास्त करतो आहे, आम्ही मग याला घेणार नाही, तुझ्या बापाला जाळ. असं ते म्हणाले की मला वाईट वाटलं. देवा म्हटलं, मी जे करतो आहे का वाईट करतो का चांगलं? जेणेकरून आज एक मुसलमान व्यक्तींना आज मुसलमान बांधव असे म्हणतात की तू त्याला जाळ. सकाळी 8:30 वाजता वारलेले बाबा, माझा लहान भाऊ सलीम, तो तर 8:30 वाजल्यापासून पिंगोळीला जाऊन मिटिंगमध्ये अटेंड. तिकडे तर मिटिंग घेतात, घ्यायचं की न घ्यायचं. मग शेवटी कुठे तर त्या लोकांना देखील मनात कुठे पाझर फुटली आणि 8:30 वाजता ते बाबांना घ्यायचं त्यांना ठरवलं. म्हणजे माझ्यासाठी या दशेतर मी आल्यामुळे माझ्या जन्मदात्या माझ्या बापाला ज्यावेळी त्यांचं प्राण गेलं त्यावेळी ते माझ्यासाठी ते सकाळी 8:30 वाजल्यापासून तर रात्री 8:30 वाजेपर्यंत घरात त्यांचा मराठ ठेवून सगळे रडत आहेत, माझ्याला बोलत आहेत. आई तर मला एकाहून बाबा गेल्याचं तिला दुःख असून देखील आज त्यांच्या उदरात जो जन्माला मी आलो, आज माझ्यामुळे बाबांना हा त्रास झाला. हे जेव्हा मी बघितलं की त्यावेळी मनात सोडलं की आपण देशातच सोडायचं. कारण आज असं झालं, उद्या शेवटी माणूस सगळे मरणार आहोत. उद्या समजा आईचं काय झालं किंवा भावांचं काय झालं किंवा किंबहुना मी मेलो तर माझं पुढे काय होणार आहे. म्हणून मी सोडण्याचा प्रयत्न केला आणि केस देखील त्यावेळी मी कापलं. आणि ज्यावेळी मी ज्या केस कापलं त्यावेळी मला एवढं वाईट वाटलं की बाबा गेल्याचं जेवढं दुःख मला झालं नाही, त्यावेळी प्रथम ज्यावेळी मी केस कापलं त्यावेळी झाले तो दुःख माझ्या जीवनातलं अतिशय अस्मरणीय. आणि ते जरी आठवण जरी आलं त्यावेळी बहिणीने मला केस कापलं, कैची लावलं आणि मी म्हटलं दशरथ सोडतो म्हणून त्यावेळी मी सोडलं होतं. पण दशरथात एवढं मी इन्व्हॉल्व झालं आहे की कुठे जरी वाजलं नाटक आहे जसे म्हटलं तरी मला घरी इच्छाच होत नाही राहण्यात. दिवसा ज्यावेळी स्त्रियांना मी बघतो त्यावेळी त्या स्त्रिया कशा हावभाव करतात, कशा बोलतात, कशा चालतात, कशा भांडतात हे मी बघत असतो. आणि ती स्त्रिया देखील आपण त्यावेळी मी ती स्त्री आहे असं मी स्वतःला समजून तसं मी वाढण्याचा प्रयत्न करतो. आणि दिवसभर त्याच नाटकातल्या स्त्रीपाच्या धुंदी असल्यामुळे मी आता 20% तरी मी माझं साधं जरी मी बोलत असताना मेकअपच्या व्यतिरिक्त बोलत असताना देखील माझे हातवारे बोलणं हे सगळं स्त्रीपाठ झालेलं आहे. नको दोघात भिंत घालू, आता नको क्षणानु दोघात भिंत घालू, स्वर्गातून मनांच्या भूमीवरून पहावी मनांची. लोक मला चिडवतात, हिणवतात की नाटकातलं तो स्त्रीपाठ असं आहे, दिवसात तो पुरुष असं. पण मी असं का त्या स्त्रीपाठात झोकलं याच्यामागचे कारण म्हणजे ज्याप्रमाणे दिग्गज असे बालगंधर्व ज्याने तो एक पुरुष असून देखील स्त्री भूमिका अशी हुबेहूबपणे उठवायचे ते, जेणेकरून त्यांच्यासारखं व्हायची खूप इच्छा आहे. पुरुष होऊन स्त्री बनणं आणि स्त्रीसारखं बोलणं आणि स्त्रीचे हावभाव करणं हे अतिशय कठीण. आणि मी जर म्हटलं आता मी दशरथ येणारच आहे तर अतिशय महत्त्वाचं जे आणि कठीण जे चॅलेंज आहे आणि ते म्हणजे स्त्रीपाठचं. म्हणून तेच मी निवडलं. आणि मला त्या निवडण्यात माझ्या अल्लाने जेवढं सहाय्य मला केलं तेवढं त्या सात्रीचे आणि त्या गणपतीचे आशीर्वाद आहे
जेणेकरून आज मी इथपर्यंत दशरथात आलेलो आहे. दशावतारी म्हणजे मोठा कौशल्य ना, कलेचं कौशल्य. एक सांगण्याचं तत्त्व म्हणजे बघ, मी आता ड्रायव्हर आहे. डॉक्टर ऑपरेशन करूचा असला तर 5 मिनटं लेट गेली तर उद्या करूया म्हणता. पण वाहनाच्या समोर एखादा कोणतरी माणूस इलो किंवा कोणतरी इलो तर एका सेकंदात सगळा त्याका ऑपरेशन तयार करू आणि त्याका वाचवतो. तसा ह्या दशावतारीचा आहे. खंय वाढायचा केव्हा कमी उंच असा भाषा असते. आजचे कले आणि त्यावेळीचे कले खूप फरक म्हणजे घेतो. पार्ट कधी मोटरसायकल घेऊन घराकच गेले नाही, त्यावेळी ती गाडी येईन आणि घोडी येईन. कपाळार म्हणत त्यावेळी रातचं राजा आणि दिवसा कपाळार बोजा. तो दिवसा आपला सगळा बॅगो बांधल्याने काय गेले का आज चलत आता तरी गाडी घोडा ह्या सगळा झाला. त्यावेळी गाडी घोडा का नव्हता, पायी. वरचं बोर्ड गाडी गेटे होता नाही ना.
पति में परमेश्वराय नमः, पति में परमेश्वराय नमः, पति में परमेश्वराय नमः. एकसारखी मी विचार करते, अहो मलाच कशाला आम्हा सगळ्या स्वभावाच्या स्त्रियांना पडलेला हा प्रश्न. भगवान स्वर्गात सांगत तुच्छ मानून या भूतली कावजना केला असेल तर देवा दुष्टांच्या हननासाठी सज्जनाच्या उद्धारासाठी एवढं कशाला आम्हा सगळ्या स्वभावाच्या स्त्रियांच्या रक्षणासाठी भगवान अशी कृपादृष्टी स्वतःच माझ्या पाशी ठेव म्हणते. अगबाई काय बोलण्याच्या ओघातून आम्ही कुठच्या कुठे जणू वाहत जातोय. हसत या हो, नाचत या हो. पावित्र्याच्या पुण्यगंगे, मंगलमयाच्या मंगलमय देवते, आमच्या संसाराच्या संसार देवते. माझ्या पतीला कोणतं दुःख आहे, त्यांच्या मनी कोणतं दुःख चालतंय हे मला मग कळलं. हे दुःखाचं शल्य मनाच्या ठिकाणी टोचत आहे. ते ऐकण्यासाठी जर का तू यावेळी पुढे सरसावत असेल तर एकच तुला मी सूचित करेन. संध्यावली माझं दुःख जर काहीच असं आहे, हे तुझं हळवं मन आहे. हे हळवं मन पाषाणाप्रमाणे घट्ट बनाव. जसे ते हरिपाडसे, मुखे जसे ते हरिपाडसे, झुळझुळावत तिची मौजेने. नाटक ज्यावेळी मी स्वप्न म्हणून करतो, पण ज्यावेळी घरची परिस्थिती समोर येते त्यावेळी माझ्यासमोर एक बिकट प्रश्न उभा राहतो की मी काय करू. कारण घरची परिस्थिती आणि नाटकाचं बॅलन्स घरच्या परिस्थितीवर मॅच होत नाही. त्यावेळी जेव्हा हा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी काही काळ का होईना माझा मन स्तब्ध होतो. काहीच कळत नाही मी की
काय करू आणि काय करायला पाहिजे. फुलाची पाकळी तरी मी माझ्यापर्यंत देऊन आणि माझं आवड दोन्ही मी जपवण्याचा प्रयत्न करतो की हे काय वाईट नाही आहे. व्हायच्या लाईफ नाही मलाही माहिती आहे, पण लाईफ आपल्याला घडवायचं आहे. शेवटी माणसाने घडवल्याशिवाय काही शक्य होत नाही. घडवणारा हा माणूसच असतो आणि तो मला घडवायचा आहे. पण माझं पुढचंच जे स्वप्न आहे, एक मोठा कलाकार व्हायचा, दशावतारी कलाकार, हा माझं स्वप्न आहे. आणि प्रामाणिकपणे ज्या गणपतीची मी सेवा करतो तीच मी करणार आहे आणि त्याच्यातच मला सर्व काही मिळालं असं मी मानेन.